मान्य केलं. मंडोदरे, तू एक वेळेस सीतेची भेट घ्या आणि माझ्यासाठी कार्य कर. अगोदरच मंडोदरीच्या मनामध्ये होतं सीतेची भेट घ्यावी. रावणाचं ऐकलं आणि मंडोदरी अशोकवनाकडे येते. ध्यानामध्ये असं घालून त्या ठिकाणी भगवंत श्री रामाचं ध्यानस्थ पाहिलं. मंडोदरीनं पाहिलं, श्रवणी रामनयनी राम वाचेसी नित्यवदनी राम ध्यानी राम मनी राम संधानी राम खंड. सीतेच्या मुखामध्ये राम आहे, ध्यानामध्ये राम आहे, अनुसंधानामध्येही राम आहे. सीता राम रूप झालेली आहे. सीता आसनावर ज्या बसलेली आहे त्या आसनात फक्त रामाचं चिंतन आहे असं मंडोदरीनं सीतेला पाहिलं. प्राणांचारी संचारी राम विसंबेची सुंदरी सकळ इंद्रिया विकारी झाली विकारी श्रीरामे. जो श्वासोश्वास आहे, प्राण वायू सुद्धा सीतेचा रामच घेत होता. प्रत्येक इंद्रियामध्ये राम भरलेला होता सीतेच्या. जिकडं बघावं तिकडं राम असं वातावरण झालेलं आहे. चोर धरिलिया राजद्वारी त्यासी निग्रहंती नाना परी देवी इंद्रिय वृत्ती समग्री सीता सुंदरी निग्रहिल्या. ग्रंथकर्ते नागमाळ सांगतात, एखादा राजद्वारामध्ये चोर धरावा आणि धरल्याच्या नंतर त्याला प्रत्येक जण निग्रहून बघतो. सगळं शरीरात त्याच्या या ठिकाणी चापलं जातं, पाहिलं जातं. पण तसं सीतेच्या सर्व अंगामध्ये राम आहे असं सांगतात. ऐसी दृष्टी देखता जनकनीसी अति उल्लास मंदोदरीसी विसरोनी गेली देह भावासी निनली प्रीतीसी अहंत्यागी. राम अनुष्ठानामध्ये सीता पाहिली आणि मंडोदरीनं देहभान आपलं विसरून गेली. मी कोण आहे, मी काय कार्य करण्यासाठी आले, हा मंडोदरीला काहीच आठवण राहिले नाही. एवढी सीतेची भक्ती पाहिली. साधु देखताची दृष्टी जरी गिरे अहंकाराची कोठी पडे स्वानंदाची निधी उडे त्रिपुटी अभावे. एखादा साधू बघितल्याच्या नंतर ते देहाची त्रिपुटी आहे, अहंकार आहे, गर्व आहे, तो मात्र विघळून जातो. तसं मंडोदरीनं सीता राम रूप अनुष्ठानामध्ये बघितली आणि मंडोदरी आपलं देह विसरून गेली. सांडोनी आम्ही कुपन सीतेसी बोलावया जाण साधू आदरले विंदान ऐसी अति विचक्षण मंदोदरी. मी आणि तू पणा सांडला गेला, सोडून दिला मंडोदरीनं. अत्यंत आदरानं सीतेला बोलण्यासाठी मंडोदरी सावध झाली आणि मंडोदरी काय बोलते,
अति विलक्षणानं अति चातुर्पणानं रावणाचंही कार्य साधलं पाहिजे. रावणानं आपल्याला धाडलंय पतिव्रतेचा वास्ता देऊन, पतिव्रतेचं पुढे या ठिकाणी धर्म लावून आपल्याला झालंय, तेही कार्य साधावं. अत्यंत अनुक्षणानं मंडोदरी सीतेला प्रश्न करते. शब्द व्यापले गगना निमाले शून्याच्या शून्यपणा तेथे परादिवाचा तुझे कोण अर्थ संपूर्ण आकर्षी. कारण ज्या गगन आकाशात शून्य भरपूर टाकलं सगळीकडे या आपल्याला आहे भगवंत, अशा स्थितीमध्ये मंडोदरी काय बोलते. अहाच दृष्टी पाहता एकीचा अर्थ नाही आता चित्त विनकले तत्वता ते शब्द अर्था पाविले. कारण चित्त विनटलेलं आहे, भगवंताच्या भक्तीला चित्त वनटलेलं आहे आणि हाच अर्थ जाणून या ठिकाणी मंडोदरी प्रश्न करते. या लागी श्रोते सर्जना निजहिती कुशल पूर्ण करुणी सर्वांगाचे अवधान शब्दार्थ जाना परिसावा. नागमारा सांगता श्रोते मंडळींनी सावध व्हावं. मंडोदरीचा आणि सीते मातेचा संवाद सर्व अंगाचे कान करून हा कथा भाग ऐकावा असं सांगतात. जीवा माझी घालून जीव परेसत आहे अर्थ गौरव तै सिद्धी पावे कार्य सर्व भव भये निवारे. जीवामध्ये जीव घालून हा कार्य साधावं. प्रत्येक जीवानं हा कार्य साधावं. कारण बहु अवघड गडाया, पण हा साध्य करण्यासाठी कथा ऐकावी आणि सीतेची आणि मंडोदरीचा हा वृत्तांत ऐकावा, आपलं साध्य करावं. नाथमाला सांगतात. आस्वाता जानकीसी मंदोदरी अति प्रीतीसी कुसती झाली सवेसी राम भवेसी तो कैसा. असं म्हणले नाथ महाराज. मंडोदरी आता सीतेला प्रश्न करते. सीते, राम तू कसा या ठिकाणी आठवतेस, राम कसा बघतेस, असं मंडोदरी प्रश्न विचारते. राम व्यापक ती एक देशी हे सांगावे मजपासे सकळ देही श्रीरामासी स्थिती कैसी वसतीची. सीते, राम एक देशी आहे की राम व्यापक आहे. रामाची काय स्थिती आहे, राम कोठे आहे, ते मला सर्व तू सांग सीते, असं मंडोदरी प्रश्न करते. जरी मनसी परिच्छिन्न तरी व्यापकत्वा पडिले खान आत्मा राम हे अभिधान न घडे जाणत यासी. सीते, परिचिन्न एकाच ठिकाणी जर राम आहेस म्हणलीस तर मग सर्वमूर्ती सर्वत्व असणाऱ्याला याला खंड पडल. एक ठिकाणी म्हणल्याच्या नंतर दुसऱ्या ठिकाणी नाही आणि सर्वत्र आहे म्हणल्याच्या नंतर परिचिन्न कसा, असा प्रश्न मंडोदरी सीतेला करते आणि सीता माता काय बोलते. जरी त्या ते व्यापक मनसी तरी तो सर्वभूता निवासी मग तेथे उपेक्षिता रावणासी अद्वैतो भजनासी अभाव. जरी सर्व व्यापक आहे, सर्व व्यापक आहे म्हणल्याच्या नंतर रावणात सुद्धा राम आला ना सर्वत्र, मग रावणाचा का उपेक्षणा करतेस. सर्व भूतांमधील म्हणल्याच्या नंतर प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम आहे, मग रावणात सुद्धा आला तर मग तू का रावणाची अपेक्षा करत नाही, असं मंडोदरी बोलते. ब्रह्मा धरोनी मुंगीवरी राम व्यापक चराचरी तो रावणाचे शरीरी इंद्रिय व्यापारी नांदत. ब्रह्ममुंगीपासून सर्व ब्रह्मांडापर्यंत राम व्यापक आहे. प्रत्येक जीवामध्ये प्रत्येक भूतामध्ये राम व्यापक आहे.
हसून सीता माता मंडोदरीच्या प्रश्नाला उत्तर देते. ते ऐकल्याच्या नंतर मंडोदरीला समाधान होणार आहे. सावधायक साजनी प्रवेशता रामदूत संधाने चित्त चित्तात्मना विसरोनी रामहुनी समराये. ऐक मंडोदरी सावध, राम परिसतता. राम ऐकते वेळेस, राम आठवते वेळेस सर्व चित्त चित्ताला विसरून रामाला आठवावं लागतं असं या ठिकाणी माता सांगते. द्रष्टा परिचिन्न होय तैरश्य दर्शत्रे भासोलाहे. श्रीराम समय तैसा नव्हे परिसमाये सांगितलं. द्रष्टा, द्रष्टा आणि दर्शन ही जे त्रिपुटी आहे याच्याही पलीकडे जाऊन पुन्हा राम पाहावा लागतो. अशा स्थितीमध्ये गेल्याच्या नंतर राम या ठिकाणी ओळखला जातो, राम कळला जातो असं माता सांगते. श्रीरामाहून व्यापक एक असता श्रीरामे भावे व्यापक. त्रिपुटीचा स्वभाव देख व्याप्त व्यापक तेथे कैसे. कारण त्रिपुटीचा राम सर्वत्व व्यापक आहे. पण एक वेळेस त्रिपुटी झाली आणि त्रिपुटी एक झाल्याच्या नंतर मग मात्र राम इथं आहे तिथं नाही म्हणण्याचं काय शिल्लकच राहत नाही. राम सर्वत्व व्यापक आहे. मनसी सर्वांच्या अंतरी रामासे चराचरी. तो रावणाच्या शिरी इंद्रिय व्यापारी वर्तक. कारण मंडळगरेने तू म्हणली होतीस ना राम सर्व व्यापक आहे, प्रत्येकाच्या चराचरामध्ये आहे. तोच राम जर त्या रावणाच्याही शरीरामध्ये व्यापक असला तर मग त्या ठिकाणी काय सांगतात. राम सर्वांच्या हृदयी आहे धरिता त्या हृदयासाची सोये. राम रावण कोठे आहे सांग पामाये यथार्थ. कारण राम प्रत्येकाच्या हृदयात व्यापक आहे. पण एक वेळेस राम प्रत्येकाच्या हृदयाचा आहे मग मात्र तिथं जागा कोणती शिल्लक राहत नाही. तसं प्रत्येक ठिकाणी राम व्यापकच आहे, मग दुसरी त्या ठिकाणी काय त्या हृदयात सोय राहत नाही असं सांगतात. भोगितानि गणनयस्ते थासी आवश्यक कैसा भोक्तायासी. तिथी रावण कैसा आणिसी जेतयासी भोगासी. कारण राम रावणाच्या हृदयात व्यापक असल्याच्या नंतर तिथं भोगता कोण राहील. रामच झाला. मग राम असल्याच्या नंतर वासना शिल्लक राहतच नाही. मग भोगता कोण आणि भोगणार कोण हे मात्र दृष्टी शिल्लक राहत नाही असं सीतामाता सांगते. हृदयाची भेटी द्रष्टा हर्षपणे उठी. होता पेनेसी तुटी तोही शेवटी असेला. कारण हृदयात राम असल्याच्या नंतर भोगता शिल्लक राहत नाही. तो मात्र उठाउठी उठून जातो. कारण भोगच शिल्लक राहत नाही. ज्याच्या अंतःकरणात राम आहे तिथं काम येत नाही. मग तो रावण असो की कुणीही असो. आता नाही पणे असे आणि असे तोची दिसे. सर्व रावणाचे काय दिसे सांग सावकाशे साजरी. साधने सांग मग मला. मग राम कोण आणि रावण कोण कुठं शिल्लकच राहत नाही. मग रावण म्हणून काय या ठिकाणी करायचं असं या ठिकाणी सीता माता मंडोदरीला सांगते. कुंडली